मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अत्यंत प्रजाहित दक्ष राजे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं जर हृदय जर पाहायचं असेल तर तुम्हाला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग पाहावा लागेल. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन करताना, विठ्ठलाच्या हृदयाचं वर्णन करताना म्हणतात, कोमळ हृदय पांडुरंगा. विठ्ठलाचं हृदय कसं आहे? अत्यंत कोमल आहे. लक्षात ठेवा. अगदी तसंच हृदय छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हृदय जर पाहायचं असेल तर तुम्हाला पंढरपूरमध्ये विठेवर उभा असणारा पांडुरंग पाहावा लागेल. इतकं कोमल हृदय छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये याची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज किती प्रजाहित दक्ष राजे आहेत. लक्षात ठेवा. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य कमावलं, लक्षात ठेवा, स्वराज्य मिळवलं, हे अगदी सहजासहजी स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. अत्यंत कष्टाने, रक्ताने, अनेकांच्या बलिदानाने हे स्वराज्य उभा राहिलेलं आहे. अनेकांच्या त्यागाने, अनेकाने संसाराचा त्याग केला, लेकराबाळांचा त्याग केला आणि तेव्हा हे कष्टातून स्वराज्य उभा राहिलेलं आहे. आणि एवढं स्वराज्य कमावल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राज्याभिषेक करतात आणि ज्यावेळेस त्यांचा तुलादान होतो, स्वतःच्या वजना एवढं सोनं छत्रपती शिवाजी महाराज दान करतात, रुपये दान करतात, वेगवेगळी धान्य असतील, वेगवेगळे धातू असतील, चांदी असेल, हे सगळं माणिक मोती असतील, हे सगळं दान करतात. म्हणजे एवढी संपत्ती एक प्रकारे राज्याभिषेकाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांकडून लुटली जाते. लक्षात ठेवा, अक्षरशः लुटली जाते. परंतु गप गुमानं छत्रपती शिवाजी महाराज हे सहन करतात. का सहन करतात याचा कधी विचार केलेला आहे का? जे छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर जाताना कधीही त्यांनी अमावस्या पाहिली नाही, पौर्णिमा पाहिली नाही, पंचांग पाहिलं नाही आणि कसल्याही कर्मकांडामध्ये न अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रसंगी एवढे कर्मकांड का करून घेतात याचा कधी विचार केलेला आहे का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हृदय त्या माझ्या पांडुरंगाप्रमाणे आहे, त्या हृदयाला किती त्रास झाला असेल, किती वेदना झाल्या असतील. आणि तुम्हाला जर हा खरा इतिहास जर पाहायचा असेल तर किरण माने यांचं जे सध्या नाटक आहे, लक्षात ठेवा, हे केवळ नाटक नाही, हा एक सत्य इतिहास आहे. असं नाटक ज्यामध्ये प्रत्येक 10 मिनिटाला समकालीन अस्सल पुरावा देण्यात आलेला आहे. असे पुरावे जे खोडण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे पुरावे देण्यात आलेले आहेत. आणि हे नाटक प्रत्येक शिवप्रेमीने, प्रत्येक मराठी माणसाने, एवढंच नाही, तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रयोग झाला पाहिजे, प्रत्येक तालुक्यामध्ये हा प्रयोग झाला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, भरभरून याचं रूपांतर महानाट्यामध्ये झालं पाहिजे. हा इतिहास प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेला पाहिजे. असं हे नाट्य आहे मित्रांनो, असा हा इतिहास आहे. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला यासंबंधी एक छोटंसं वाक्य सांगतो. सेतू माधवराव पगडी लिहितात. लक्षात ठेवा, इतिहासकार सेतू माधवराव पगडी लिहितात, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यानंतर सुद्धा काय लिहितात, हे सगळं जरी झालं तरी अद्यापपर्यंत महाराज हे विजापूर राज्याचे जागीरदार आणि मोगलाचे प्रजाजन म्हणून हिणवले जात. मोगल, विजापूरकर, इंग्रज आणि पोर्तुगीज हे महाराजांचा उल्लेख बंडखोर असा करीत. कारण मोगल साम्राज्य हे कायद्याने स्थापन झालेलं साम्राज्य होय, अशी त्यांची कल्पना होती. याशिवाय महाराजांच्या पराक्रमासमोर नमलेले असतानाही विजापूरकर आणि मोगल यांचे मराठा सरदार हे महाराजांना उपरे समजत. फार तर महाराज हे आपल्यासारखे मोगलांचे एक सरदार अशी त्यांची भूमिका होती. वरील कारणांनी महाराजांचा राज्याभिषेक आणि स्वतंत्र मराठी राज्य स्थापन झाल्याची घोषणा ही त्या काळची एक फार मोठी निकड होती. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला यासाठी अनेक कारणं आहेत. लक्षात ठेवा,
एकतर छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हटल्यानंतर काही जे अधिकार प्राप्त होणार होते, कोणाला दंड देण्याचा अधिकार असेल किंवा असे अनेक अधिकार, याबाबतचं स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर प्राप्त होणार होतं. आणि याच्याही पुढे जाऊन लोकांच्या मनामध्ये या ज्या जुन्या परंपरा बसलेल्या आहेत, घट्ट बसलेल्या आहेत, की राज्याभिषेक झाल्याशिवाय लोकांच्या मनामध्ये राजाचं जे स्थान आहे ते निर्माण होत नाही. आणि इतर राजे, इतर सरदार सुद्धा तोपर्यंत त्याला मान्यता देत नाहीत. त्यामुळे अभिषिक्त राजा होणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना अपरिहार्य होतं. मित्रांनो, काही आजच्या परिवर्तनवादी चळवळीतील लोकांना असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी या कर्मकांडी पद्धतीने, वैदिक पद्धतीने राज्याभिषेक का करून घेतला. लक्षात ठेवा, परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या घटनेकडे एक तत्कालीन घटना म्हणून पाहतात. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक समाजामध्ये सामाजिक, राजकीय वगैरे प्रकारचे जीवन नियंत्रण करणारी एक व्यवस्था असते. एखाद्या व्यक्तीला त्या व्यवस्थेतील विशिष्ट पदाचं जर ग्रहण करायचं असेल तर ती व्यक्ती त्या व्यवस्थेमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारेच तसं करू शकते. असे नियम त्या व्यक्तीच्या मनाला पसतील, रुजतील हा मुद्दा नसतो. त्या नियमांचं पालन केल्याशिवाय ते पदग्रहण अधिकृत ठरत नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. आजही लोकशाही पद्धतीमध्ये तुम्हाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती शपथ घेतल्याशिवाय त्याची त्या पदावरील नियुक्ती अधिकृत ठरत नाही. आणि नेमकी हीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर होती. त्या काळामध्ये अधिकृतपणे राजा म्हणून मान्यता मिळण्यासाठी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेणं त्यांच्या दृष्टीने अपरिहार्य होतं. आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का नाकारला? छत्रपती शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व नाकारून छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र का ठरवलं? लक्षात ठेवा, शूद्र हा शब्द लक्षात ठेवा. ही धर्मव्यवस्था कशा पद्धतीने महाराजांसोबत वागली आणि यावर महाराजांनी कशी मात केली याची ही लढाई आहे. आणि यामधून आपण नेमकं काय शिकत आहोत? लक्षात ठेवा, आपण काहीच शिकत नाहीत. लक्षात ठेवा, आजही आपण या ब्राह्मणी कर्मकांडी व्यवस्थेचे गुलाम आहोत. आणि आमचा 90% शिवप्रेमी म्हणून घेणारे, लक्षात ठेवा, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, कोणताही समाज असेल, बौद्ध समाज जर अपवाद जर वगळला, कारण बौद्ध समाज हा 100% छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, त्या पद्धतीने आचरण करणारा समाज आहे. परंतु इतर सर्व समाज हे या कर्मकांडी व्यवस्थेचे गुलाम आहेत. ते यातून काहीच शिकले नाहीत, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी प्रत्येकाने हे नाटक पाहणं गरजेचं आहे. यावर पोस्ट करा, शेअर करा. लक्षात ठेवा, रोज तुम्ही किरण मानेंचे व्हिडिओ शेअर करा, नाटक शेअर करा, सगळ्यांना पाहायला सांगा. आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये असेल तरी सुद्धा पाहायला जा. लक्षात ठेवा, म्हणजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं कसं आयोजन होईल, प्रत्येक तालुक्यामध्ये याचं आयोजन कसं होईल, या पद्धतीने प्रत्येकाने तयारीला लागा. यासाठी आजचा हा व्हिडिओ. बाकी याचा खूप मोठा डिटेल इतिहास आहे, लक्षात ठेवा. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण तो मांडण्याचा प्रयत्न करू, परंतु या नाटकामध्ये सगळं सविस्तर पुराव्यासहित आलेलं आहे. आणि इतिहास संशोधक, लक्षात ठेवा, इतिहास संशोधक अगदी तटस्थ, ना पुरोगामी ना प्रतिगामी, जे वास्तव आहे ॲज इट इज असणारे वास्तववादी इंद्रजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक संपन्न होत आहे. सर्वांनी पहा, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.